महाविकास आघाडी गेली खड्ड्यात, राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर तोंडाला काळं फासू, ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडेंचा इशारा. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी राहुल गांधींचा जामीन रद्द करण्याची मागणी. सात्यकी सावरकरांच्या याचिकेवर आज महत्त्वाची सुनावणी. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं. जनता दरबारात 10 पैकी 8 तक्रारी तहसीलदाराच्या विरोधात असल्यानं बावनकुळे संतापले. आगामी मुंबई, ठाणे, पुणे पालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याचे अमित शहांचे संकेत. सूत्रांची माहिती, एकनाथ शिंदेंनी देखील मुंबईच्या 107 जागांची मागणी केल्याची सूत्रांची माहिती. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील हगवणे बंधूंचा आणखीन एक कारनामा. सुशील आणि शशांक हगवणेचे शस्त्र परवाना देताना खोटं शपथपत्र दिल्याचं उघड. पुण्यामध्ये आणखीन एक धक्कादायक घटना समोर. लग्नाचं आमिष दाखवत प्रेम संबंध ठेवले, लग्नाला नकार दिल्यानं अल्पवयीन तरुणीची आत्महत्या. पुण्यामध्ये गेल्या 1.5 महिन्यात तब्बल 30 महिलांचा मृत्यू. सासरची मंडळी कौटुंबिक छळ, हुंडाबळी आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करत तब्बल 250 महिलांची पोलिसांमध्ये तक्रार. छत्रपती संभाजीनगर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरी सापडलं मोठं घवाड. पोलिसांची विनोद किरोळकरांच्या घरी धाड. 67 लाखांची संपत्ती जप्त. राज्यात मुसळधार पावसामुळे तब्बल 21 बळी पाण्यात बुडून तर 20 कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना. 24 मे ते 26 मेच्या दरम्यान झालेल्या पावसात 21 जणांचा मृत्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.